बघू शकता एक मुख्यतः एक वॉल क्लॉक घेतलेली आहे. त्या वॉल क्लॉकचं काम असं आहे, त्याच्यावर जो आपण टाइम सेट करतो ती त्या टायमाला शेताला व बागेला पाणी देते. त्यानंतर जर आपल्याला वाटत असेल ह्या क्षणी जर पाणी द्यायचं आहे, ह्याच्याद्वारे जर पाणी द्यायचं नाही तर आपण हे बटन चालू करून लगेच पाणी देऊ शकतो. होऊ शकता पाणी. त्यानंतर आम्ही इथे एक मिनी फ्रीज बसवलेलं आहे. त्या मिनी फ्रीजचं काम असं आहे की त्याच्यात आपण अन्न, फळे, भाज्या, पाणी साठवून ठेवू शकतो आणि त्याच्यात आपलं जे पाणी आहे ते थंड राहते आणि जे अन्न आहे ते ताजे राहते. आपण हात घालून सुद्धा बघू शकतो. त्यानंतर आम्ही ते रेन अलार्म घेतलेलं आहे. ते रेन अलार्मचं काम असं आहे, ह्याच्यावर जर पावसाचे थेंब जर पडले तर ते वाजते आणि आपल्याला अलर्ट करते. जर आपली कोणती वस्तू, किमती वस्तू जर बाहेर राहिली असेल तर ते आपल्याला सांगते. त्यानंतर आम्ही ते एक स्पीकर बसवलेलं ह्याच्यामध्ये. त्या स्पीकरचं काम असं आहे की आपण ह्याच्या म्हणजे आपल्या जेव्हा शेतीत जेव्हा पीक येतं त्यावेळेस प्राणी पक्षी येतात आणि आपल्या पिकाचे नुकसान करतात. ही समस्या टळण्यासाठी आम्ही इथं एक स्पीकर बसवलेले. हे आवाज ऐकून जे प्राणी पक्षी असतात ते पळून जातात. त्यानंतर आम्ही ते व्होल्टमीटर बी सुद्धा बसवले. त्या व्होल्टमीटरचं काम असे, ह्याच्याद्वारे आपल्याला या बॅटरीची व या मशीनची चार्जिंग कळते. सध्या म्हणजे रेड लाईट आहे त्यामुळे ह्याची जी चार्जिंग आहे ती कमी आहे आणि ह्याची जी चार्जिंग आहे ती सौर ऊर्जाद्वारे होते. जर एखाद्या वेळेस सौर ऊर्जा नाही मिळाली, एखाद्या वेळेस आभाळ आलं, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची किट यूज केलेली नाही. विदाऊट किट ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं सेन्सर यूज केलेलं नाही आणि ह्याच्यात कोणत्याही प्रकारची किट बसवलेली नाही. विदाऊट सेन्सर आणि विदाऊट किट बनवलेली आहे. या डिव्हाइसमध्ये काय होतं, जेव्हा शेतकरी आपल्या शेताच्या आजूबाजूला झटका काढला होतो त्याने काय होतं, जे पाळीव प्राणी असतात ते मरण पावतात किंवा इव्हन त्यांना म्हणजे काय म्हणतात शकते. त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही ही डिव्हाइस बनवलेली. या डिव्हाइसमध्ये PVC पाईप, मेटरिंग, बझर, लाईट, स्पीड कंट्रोलर, बॅटरी, LDR सेन्सर आणि तिथं 19 वोल्टची सोलर लावला. दिवसभर बॅटरीला चार्ज करतं आणि इथे LDR सेन्सर जेव्हा अंगात पडेल तेव्हा हे डिव्हाइस फिरायला लागतं. याने काय होतं, जेव्हा प्राण्याचे डोळे फोकस पडेल तेव्हा प्राणी भीतील आणि पळून जातील. आवाज वजन वाजतं.
सौर ऊर्जेवर चालणारी बस आहे. या बसमध्ये टॉयलेट व बाथरूमची देखील सोय केलेली आहे. त्यामुळे आपला प्रवासात आरोग्यदायी प्रवास घडतो. या बसमध्ये इमर्जन्सी रेस्टरूमची देखील सोय केलेली आहे. तसेच या बसमध्ये वॉटर टँक, इमर्जन्सी विंडो, AC, TV इत्यादी सुविधा केल्या. या बसमुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. आमच्या बसमध्ये प्रवास करताना